आपण सगळे जंगल तोडले मित्र आणि या प्राण्यांची दुर्दशा बघा. हे जाळलेल्या कुटीतून अन्न शोधून खात आहेत आणि तेच जर आपण जंगल नसते तोडले, त्याचे जंगल जर तेथंच राहिले असते, निसर्गाचा जर बरोबर निसर्ग जसा होता त्या पद्धतीनं आपण ठेवला असता, तर बघा अन्न खाण्यासाठी त्याची एवढी दशा झाली नसते. मी आता दत्त मंदिराकडे आलेलो आहो, बघू शकता इथून मंदिर सुरू होते. चला मग आता मंदिराकडे जाऊया आणि या मंदिराचा इतिहास सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. चला. हो, पहिले तुम्हाला कोकिळाचा आवाज आहे का? काढ. थांब. तर मित्र, आता तुम्ही कोकिळाचा आवाज ऐकलेला आहे. तर आज आपण दत्त मंदिरावर आलेले आहोत, माहूरगडावरती. अतिशय नॅचरल व्ह्यू आहे, त्याच्यामुळं तुम्हाला मी आज एका पक्ष्याचा आवाज काढून. आता या दत्त मंदिराची एक हिस्ट्री आहे जी खूप प्राचीन आहे. दत्त मंदिराचा जन्म कसा झाला याचं रहस्य या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत. आता तुम्हाला माहीत आहे, माहूरगड हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. अतिशय प्राचीन काळापासून अतिशय महत्त्वाचं हे स्थान, पावन स्थान मानलं जाते. इथे अनुसूया माता आणि अत्रेय ऋषी हे राहत होते. अत्रेय ऋषी आणि अनुसूया माता हे सतीव्रता स्त्री होती प्राचीन काळामध्ये. तिच्या सतीत्व इतकं श्रेष्ठ होते की ते पाहून त्रिदेवी सुद्धा तिच्यावरती जळत होत्या, जसं की लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती. तर या तिन्ही देवीने काय केलं की आपल्या नवऱ्याला विनवणी केली की या अनुसूया मातेची परीक्षा घेतली पाहिजे, आमच्यापेक्षाच ते श्रेष्ठ कशी बा, है की नाही बरे. मग ते परीक्षा घेतली आणि परीक्षामध्ये काय झालं, त्यानं काय शर्त ठेवली. मग ते आले भिक्षा मागायसाठी एका भिक्षूचं वेश घेऊन इथे अनुसूया मातेच्या कुटीमध्ये, आश्रमामध्ये. आणि तिथं आल्यानंतर काय होतं की ते म्हणतात, ते वेगळी शर्त ठेवतात की आम्हाला भिक्षा द्या परंतु निवस्त्र हो. मग त्यावेळेला काय होते की ते निवस्त्र व्हायचं म्हणलं की जे अनुसूया माता थोडी विचलित होते की आपल्या तपोबलामुळं ती काय करते, आपल्या नवऱ्याशी संपर्क करते आणि ते त्यांना म्हणते की असे 3 ऋषी आलेले, म्हणजे ब्राह्मण आलेले आहेत आणि मला अशीच शर्त ठेवली त्यांनी. तर तपोशक्तीनं अत्रेय ऋषी ते ओळखतात की हे त्रिदेव आहेत. मग ते म्हणतात की हे त्रिदेव आहेत, ते तू तुझ्या पद्धतीने बघ काय करायचं ते, पण त्यांना भिक्षा दिल्याशिवाय किंवा त्यांची जी इच्छा आहे ते पूर्ण केल्याशिवाय जाऊ देणं. मग अनुसूया माता काय करते की एक शक्तिशाली जलाचा छिडकाव करून त्यांना बालक रूपामध्ये करते आणि बालक रूपामध्ये करून त्यांना अन्नदान म्हणजे स्तनपान करते. आणि स्तनपान करते, ते शर्त त्यांची पूर्ण करते आणि त्यांना मग ममत्व जागते अनुसूया मातेचं आणि त्यांना गाढ झोप लागते. त्रिदेव तिच्या कुशीमध्ये गाढ झोपतात. तर अशा प्रकारे गाढ झोपल्यानंतर खूप काळ गेल्यानंतर तिथं त्रिदेवी परेशान होतात वरी देवलोकामध्ये की बा आपले नवरे काऊन येणं झाले देवलोकात. मग त्यावेळेला ते त्रिदेव वाला नेण्यासाठी देवी येतात, तिथे त्रिदेवी आहे, त्या अनुसूया मातेला विनवणी करतात की आमचे नवरे आम्हाला वापस कर. तर अशा प्रकारे मग अनुसूया माता पुन्हा त्यांची विनवणी ऐकून जलाचा छिडकाव करून ते पुन्हा त्यांना पूर्व रूपात आणतात. आणि मग अनुसूया माता त्रिदेवांना विनवणी करते, प्रार्थना करते की मला तुम्ही त्रिदेव माझ्या पुत्ररूपामध्ये जन्म घ्यावा. अशा प्रकारे त्रिदेव वाचाच अंश म्हणून हे दत्तात्रेयचा जन्म होतो अनुसूया मातेच्या पोटी. आणि अशा प्रकारे दत्तात्रेयचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, असं एक रहस्य दत्त जन्माचं हे या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला मित्र. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वरीच दत्त मंदिर आहे, तर चला आपण दर्शन पण घेऊया आणि व्हिडिओला स्टॉप करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार.